साहसिक हा वृत्तपत्र नसून या जिल्ह्याच्या विदर्भातल्या शेवटल्या विद्यार्थ्याला शेवटल्या माणसाला न्याय देण्याचं काम साहसिकच्या माध्यमातून झालं आणि तेवढ्यावरच हा साहसिक थांबला नाही तर कधी शंकरपट घ्यायचा शेतकऱ्याला ऊर्जा देण्याचं काम केलं, कधी कबड्डीचं टुर्नामेंट घ्यायचं, कधी कुस्तीचं टुर्नामेंट घ्यायचं, पण जनमानसात राहण्याचं काम रविभाऊनी आपल्या आयुष्यात केलं आहे. आणि रविभाऊ जेव्हा जेव्हा कार्यक्रम घेते त्यावेळेस मी हजर राहतोच. कारण एक अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारा माणूस ज्यावेळेस समोर येतो त्यावेळेस अनेक प्रसंगाला समोर तोंड द्यावं. आज या ठिकाणी आपण रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकऱ्या प्राप्त आपल्याला होणार आहे. सर्वत्र देशाची परिस्थिती आपण सर्वांना काही रोजगार देऊ शकत नाही आणि मग रोजगार देताना मी अनेक उदाहरण पाहिले तर ज्यावेळेस आमचे काही खेळाडू रेल्वेमध्ये आहे, चांगल्या मोठ्या नोकरीवर आहे, पण त्यांच्याच कुटुंबातले नेहमी त्या ठिकाणी रेल्वेमध्ये लागायचे, बँकेमध्ये लागायचे. ज्यावेळेस मी याच्यातला अभ्यास केला तर ज्यावेळेस जाहिरात द्यायची किंवा नेमणुका व्हायच्या तुमच्यापर्यंत पोहोचून देण्याचं कामच कधी होत नव्हतं. ते परस्पर नोकऱ्या द्यायच्या. कधी कधी तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही एवढं शिकलो आहे, कारण आखरी आपण काही श्रीमंत नाही आहे. आपल्या आईवडिलांना रात्रंदिवस काम करून आपल्याला शिकवलं. आईवडिलांना असं वाटतं की माझं जरी जीवन काबाड कष्टामध्ये गेलं तरी माझ्या मुलाचं जीवन हे चांगलं गेलं पाहिजे, पण एक टाईम उपाशी राहून आपले वडील आपल्याला शिकवतात. आपल्याला बी असं वाटतं की डॉक्टर व्हावं, IAS ऑफिसर व्हावं, IPS ऑफिसर व्हावं, मनापासून तुम्ही शिकता. पण ज्यावेळेस नोकऱ्याला जातात मात्र त्यावेळेस नोकऱ्या मिळत नाही आणि मग माणूस हताश होतो. कमी एवढं आता मी पाहतो की MA झालेले विद्यार्थी, इंजिनियर झालेले विद्यार्थी साधी चपराशाच्या नोकरीसाठी लाईन लागते. ही परिस्थिती मी पाहिली. वर्धेच्या MIDC मध्ये जवळजवळ 10,000 विद्यार्थ्याला काम त्या ठिकाणी मिळाले, परंतु त्या ठिकाणी येणारे विद्यार्थी कोणते? इंजिनियर झालेले विद्यार्थी. किती महिना मिळते? 15,000 रुपये महिना मिळते फक्त. का वाटत असं त्या आईवडिलाला आणि त्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना? पण जीवनात माणसानं कधी हारायचं नाही, लक्षात ठेवा. आणि शिक्षणाचे विद्यार्थ्याचं जीवन घडू शकते. आपली थोडी मानसिकता बदलवली पाहिजे आपण, कारण आपल्याला नोकऱ्या मिळताना आपल्या घराजवळ नोकऱ्या मिळाल्या पाहिजे याचा दृष्टिकोन कधी ठेवू नका. कधी तुम्हाला पुण्याला मिळो, हैदराबादला मिळो किंवा मोठ्या प्रमाणात जर नोकऱ्या आपल्याला बाहेर जरी मिळत असल्या त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. काहीतरी असे मी पाहिले का साहेब आम्हाला नोकरी द्या पण देवीच्या MIDC मध्ये द्या. अरे बाबा तुला पुण्याला लावतो, 40,000 रुपये महिना तुला त्या ठिकाणी भेटणार नाही, आम्हाला 10,000 महिना असला तरी चालते पण गावाजवळ पाहिजे. हे मानसिकता आपण विसरलो पाहिजे. तर मला आठवते माझे जवळ इंजिनियर झाले होते आणि कॉम्प्युटरचा एक धंदा टाकला ते काही चालत नव्हता. मी म्हणत होते बाबा मला कुठेतरी नोकरी लावून द्या. मी त्यांना त्यावेळेस 5,000 रुपये महिन्यानं अंबुजा सिमेंटमध्ये गुजरातमध्ये लावलं. किती? 5,000 रुपये महिना. त्याला क्वार्टर मिळालं. त्यांना असं वाटतं की 5,000 रुपये महिना, मी इंजिनियर झालो आहे, BE झालो आहे, MA झालो आहे. पण त्यांना मी म्हटलं करा तुम्ही नको, याच्यातून काही मोठं होणार आहे म्हणतो. आज त्यांनी त्यानंतर ते मायनिंगमध्ये लागले, 1 लाख रुपये महिना मिळायला लागला. 10 वर्ष मायनिंगची नोकरी केली, ती सोडून दिली
आणि स्वतःच्या पायावर उभे झाले. 2-3 पेट्रोल पंप आहे, पोल्ट्री फार्म आहे, शेती चांगली करते. जवळजवळ 100 मुलाला नोकऱ्या देण्याचं काम त्यांनी केलं. पण सुरुवात कुठून झाली? 5,000 रुपये महिन्यापासून सुरुवात झाली. पण हे अनुभव येते, माणसाला अनुभव आला पाहिजे, अनुभवातूनच माणूस मोठा होते. आणि विद्यार्थ्याला सांगू इच्छितो, काम करण्याला कधी तुम्ही कमीपणा वाटून घेऊ नका. जीवनात काम करा, अनुभव तुमच्या पाठीमागे येईल आणि अनुभवातून तुम्ही मोठे होते. साहसिकनी जे उपक्रम केला, हा उपक्रम फार मोठा आहे. कारण हे सर्व करणं काही सोपी गोष्ट नाही आहे. पण रवी कसा करते त्याचं त्यालाच माहीत, आणि सातत्याने करत राहते. आणि म्हणून त्यालाही असं वाटते की विद्यार्थ्यांची बेकारी दूर झाली पाहिजे, त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत. अनेक कंपन्याला त्यांनी आमंत्रित केलं आहे. त्या कंपन्याच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल. मी तर पहिल्यांदा रवी भाऊ MIDC चालू झाली देवळीची, महालक्ष्मी इंडस्ट्रीज त्या ठिकाणी लागली. मी 30 मुलाला एकाच वेळेस लावले होते. त्या मुलाला बूट, कपडे सर्व दिले. 15 दिवसानं तिथचा मालक आला म्हणे, साहेब ते 30 जण पळाले, आमची बुटही घेऊन गेले आणि कपडेही घेऊन गेले. म्हणजे अशी माणसं, आणि आजही खाली आहे ते. पण जे टिकले ते फार मोठ्या हुद्द्यावर गेले. म्हणून जीवनात संघर्ष करत राहा. संघर्षच माणसाची खरी श्रीमंती आहे, आणि संघर्षच हे तुम्हाला समोर घेऊन जाणार आहे. मी सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद.